मच्छीमार बांधवांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे आता किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळणार आहे। नक्की काय आहे हे प्रकरण सांगते, मात्र त्याआधी थोडक्यातला फॉलो करा। राज्य सरकारने कोकणातील मच्छीमारांना सक्षम करण्यासाठी तब्बल 61 कोटी 24 लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे। नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीतून हा पैसा खर्च केला जाणार असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या पाचही सागरी जिल्ह्यांमध्ये आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने मासळी उतरवण्यासाठी जेटी आणि साठवणुकीसाठी सुसज्ज केंद्रांचा समावेश असणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून यातील 95% वाटा नाबार्ड उचलणार आहे। विशेषतः श्रीवर्धन आणि मुरबाडमधील दिघी, राजपुरी यांसारख्या गावांना याचा मोठा फायदा होईल। यामुळे मच्छीमारांचे उत्पन्न वाढण्यास आणि मासळीची हाताळणी सुलभ होण्यास मदत होणार आहे। सरकारचं हे पाऊल खऱ्या अर्थाने मच्छीमारांचं जीवन बदलवणारं ठरेल, यात शंका नाही। तुम्हाला काय वाटतं, या सुविधांमुळे मच्छीमार बांधवांचे आर्थिक प्रश्न सुटतील का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।